संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो भगिनी आपल्या सोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला। खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो, मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, मला कोणी देवेन म्हणतं, कोणी देवा भाऊ, कोणी देवेन भाऊ म्हणतं, पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं। कारण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाशी देखील मी सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही। जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही, जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही, तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारताकरता विकसित मातृशक्ती, विकसित भारताकरता विकसित महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं